नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे। एक छोटीशी विनंती, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी खूप मोठी बातमी आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या बटनावर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, अखेर खरीप हंगाम 2025 चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रतीक्षेनंतर हा पीक विमा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ लागला आहे। आता हा पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळतोय, कोणत्या जिल्ह्यात जमा होतोय, कोणत्या पिकासाठी किती रक्कम मिळते, हे सगळे प्रश्न तुमच्या मनात असतील, तर आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। तर पहा, सर्वात जास्त फायदा नांदेड जिल्ह्याला झाला आहे। 813 कोटी मंजूर झालेले आहे। तसेच सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, मका, कांदा या पिकांसाठी वाटप होणार आहे। तर येथे पाहू शकता, हिंगोली जिल्ह्यासाठी 98 कोटी 95 लाख, परभणी 63 कोटी 78 लाख, अहिल्यानगर 118 कोटी 35 लाख, गोंदिया 31 कोटी, वर्धा 9 कोटी 61 लाख, सोलापूर 6 कोटी 84 लाख, बुलढाणा 5 कोटी 64 लाख। तर येथे पहा, नाशिकला 8 कोटी 78 लाख, ठाणे 17 कोटी 93 लाख, पालघर 15 कोटी 24 लाख। इतर जिल्ह्यामध्येही वाटप सुरू आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन झाले आहे त्यांच्या खात्यात पैसेही जमा होत आहेत। पण मित्रांनो, इथे सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे। लातूर, बीड, धाराशिव, यवतमाळ असे काही जिल्हे अजून या यादीत नाहीत। म्हणजे काय, याचा सरळ अर्थ असा आहे की हा फक्त पहिला टप्पा आहे। दुसऱ्या टप्प्यात अजून मोठ्या प्रमाणावर पीक विमा वाटप होणार आहे। म्हणजेच विशेष म्हणजे तूर आणि कपाशी या पिकांचे कॅल्क्युलेशन अजून बाकी आहे। ते मे महिन्यात पूर्ण होऊन त्याचे पैसे सुद्धा मिळणार आहेत। म्हणजेच अजून मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांना अजून पैसे आले नाहीत त्यांनी अजिबात टेन्शन घेऊ नका। पुढील 2-3 दिवसात तुमच्या खात्यात पैसे सुद्धा जमा होऊ शकतात। आणि आता लक्ष द्या, सगळ्यात मोठी बातमी म्हणजे सध्या जी रक्कम दाखवली जात आहे ती फायनल नाही। पुढील टप्प्यात ही रक्कम वाढण्याची शक्यता आहे, म्हणजेच अजून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, हा होता आजचा महत्त्वाचा अपडेट। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा। या व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती शेअर करा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।